श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात येणारा पैसा नक्की कुठे जातो? घराच्या उंबरठ्यावर एक वस्तू लावा. या वस्तूची ताकद नक्की आजमावून पहा. पैसा कुठे जातोय आज समजेल. उंबरठ्यावर बघा. हा एक फोटो बदलेल तुमचं नशीब. घरात श्रीमंती येते फक्त यामुळेच. मित्रांनो, तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. तुम्हाला वाटतं की खर्च जास्त आहे. नाही, सत्य हे आहे की तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून पैशाचा नाश होत आहे. आणि आज मी सांगणार आहे त्या उंबरठ्यावर ठेवायचा एक फोटो, जो ठेवताच पैसा पाण्यासारखा वाहत येईल. उंबरठा म्हणजे रहस्यद्वार. प्राचीन वास्तुशास्त्रात उंबरठा हा घराचा प्राणद्वार मानला आहे. जसा श्वास घेण्यासाठी नाक असतं तसं घरात ऊर्जा येण्यासाठी उंबरठा असतो. चुकीची ऊर्जा आली तर पैसा, आरोग्य, सुख सगळं नाहीसं होतं. त्याबरोबरच बरोबर ऊर्जा आली, सकारात्मक ऊर्जा आली तर घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो. पंचमुखी हनुमानच का? पंचमुखी हनुमान हे 5 दिशांचे रक्षण करतात. 1. पूर्व दिशा वायुप्रवाहातील दोष रोखते. 2. पश्चिम दिशा अपायकारक आत्मा दूर ठेवते. 3. उत्तर दिशा धनलाभ वाढवते. 4. दक्षिण दिशा अकस्मात मृत्यू व आजार रोखते. 5. ऊर्ध्वमुख घरातील नकारात्मक विचार नष्ट करतो. बाजारात अनेक प्रकारचे फोटो, मूर्ती मिळतात, पण अष्टधातू किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला फोटो सर्वात प्रभावी असतो. आता हा फोटो कोणत्या दिशेला लावायचा? जर उंबरठ्यावर बाहेरून आत येणाऱ्याला फोटो दिसेल असा ठेवला तर बाहेरची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्याआधीच नष्ट होते. मूर्ती, फोटो हे मुख्य दरवाजाच्या वरच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला आतल्या बाजूस लावा. डाव्या बाजूला कधीही लावू नये, कारण तेथे ग्रहदोष शोषले जातात आणि मूर्तीवर परिणाम होतो. भिंतीवर लावताना नियम: मूर्ती किंवा फोटो कधीही जमिनीपासून 5 फूटपेक्षा कमी उंचीवर लावू नका. भोवताली स्वच्छ व सुगंधित ठेवा. मासिक पूजा आवश्यक फोटो समोर नेहमी पिवळा किंवा लाल कपडा किंवा फूल ठेवा. जन्मदिनादिवशी म्हणजेच बर्थडे दिवशी पंचमुखी हनुमानाची पूजा. तुमच्या बर्थडेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला. पंचमुखी हनुमानास समोर लिंबू, 5 सुपाऱ्या, लवंग, कापूर अर्पण करा. ओम हनुमते नमः मंत्र 108 वेळा जपा. पूजा झाल्यावर घरातील सर्वांनी गोड खाऊन प्रसाद घ्या. यामुळे त्या वर्षभर पैशाची कमतरता येत नाही. यामुळे घरात होणारे बदल असे आहेत की 21 दिवसात घरातील वादविवाद कमी होतात, पैशाची आवक वाढते आणि खर्च कमी होतो. रात्री झोपताना हलके स्वप्न, भीती कमी होते. लहान मुले त्रासदायक रडणे थांबवतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचा हा एक गुप्त उपाय आहे. मंगळवार व शनिवार उंबरठ्याजवळ पंचमुखी हनुमानासमोर कापूर व 2 लवंगा जाळा. याचा धूर बाहेरच्या दिशेला सोडा. हा धूर जसा बाहेर जाईल तसा घरातील निगेटिव्हिटी निघून जाईल. पैशाचा प्रवाह वाढवण्याचा छोटा मंत्र: रोज सकाळी दरवाजा उघडण्यापूर्वी फोटोसमोर उभे राहून म्हणा, ओम श्रीम हनुमते नमः. लक्ष्मी स्थिर भव. हा मंत्र 11 वेळा म्हणल्यावर दरवाजा उघडा. लक्ष्मी प्रवेशासाठी मार्ग मोकळा होतो. मित्रांनो, लक्ष्मीचा स्थायी वास. तुम्ही हे ऐकलत. उंबरठा हा फक्त लाकूड, दगड किंवा सिमेंटचा तुकडा नाही. तो तुमच्या घराचा श्वास आहे, धडधड आहे, नशिबाचा दरवाजा आहे. ज्या घराच्या उंबरठ्यावर पंचमुखी हनुमान विराजमान असतात तिथे फक्त माणसंच नाही तर देवाची कृपा रोज प्रवेश करते. लक्ष्मी माता देखील त्या घरात कायम राहते, कारण तिला माहीत असतं की इथे तिच्या रक्षणासाठी श्री हनुमान स्वतः पहारेकरी आहेत. म्हणूनच आजच तुमच्या घराचा उंबरठा पवित्र करा. फक्त फोटो लावणं पुरेसं नाही, तो श्रद्धेने, नियम पाळून लावा. आठवा चुकीची वेळ, चुकीची दिशा, चुकीची पूजा. यामुळे फक्त फोटो लावला तरी परिणाम होत नाही, पण बरोबर पद्धतीने लावला तर दारिद्र्य, रोग, वाद, भीती हे शब्द तुमच्या घराच्या दारी कधीच येणार नाहीत.
मित्रांनो, जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर एक लाईक द्या. तुमच्या ओळखीच्या लोकांशी हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम, जय बजरंगबली. कारण लक्षात ठेवा, हनुमान नाव जपताच संकट पळून जातात, जळून जातात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.